नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण कांद्याचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत। कांद्याची आवक जी आहे तर ती महाराष्ट्रामध्ये खूप प्रमाणात वाढलेली आहे। तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाची माहिती बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर, जिथे आवक 5258 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 600 रुपये, जास्तीत जास्त दर 1800 रुपये आणि सर्वसाधारण दर 1200 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सांगली, जिथे आवक 5108 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 400 रुपये, जास्तीत जास्त दर 1700 रुपये आणि सर्वसाधारण दर 1050 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे लासलगाव, जिथे आवक 13100 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 700 रुपये, जास्तीत जास्त दर 1500 रुपये आणि सर्वसाधारण दर 1400 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे संगमनेर, जिथे आवक 11425 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 200 रुपये, जास्तीत जास्त दर 1701 रुपये आणि सर्वसाधारण दर 950 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पारनेर, जिथे आवक 15737 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 300 रुपये, जास्तीत जास्त दर 1600 रुपये आणि सर्वसाधारण दर 1300 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव, जिथे आवक 5757 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 200 रुपये, जास्तीत जास्त दर 1600 रुपये आणि सर्वसाधारण दर 900 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे त्याचे लाईव्ह कांदा मार्केट बाजारभाव। तर तुम्हाला ही नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कांदा बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाची माहिती बघायला मिळेल। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।